लोकसभा निकालानंतर झालेल्या पडझडीची आठवण करून देणाऱ्या आपटीनं आज शेअर बाजारामधल्या गुंतवणूकदारांचं धाबदण आणलं. निफ्टी 700 तर सेन्सेक्स 2222 अंकांनी कोसळला. जागतिक बाजारामध्ये आलेल्या विक्रीच्या लाटेमुळे भारतीय बाजारावर सुद्धा परिणाम दिसला. शुक्रवार आणि सोमवार मिळून निफ्टीनं 1000 अंक गमावलेत तर सेन्सेक्स जवळपास 3000 अंकांनी गमावलेला आहे. पण भारतीय बाजारामधील ही पडझड बाजारासाठी चांगली मानली जाते का? पाहूयात हा रिपोर्ट. दिनांक 4 जून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, पण भाजपकडे बहुमताचा आकडा नव्हता. शेअर बाजारात गेल्या 10 वर्षात आलेली तेजी आता संपली असं चित्र होतं, पण बाजार सावरला. दिनांक 23 जुलै अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्सच्या दरात बदल झाले. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स 15% 20% झाला. बाजार गडगडला, पण पुन्हा सावरला आणि इतका सावरला की निफ्टीने 25,000ची पातळी गाठली. दिनांक 3 ऑगस्ट अमेरिकेत अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर 2.8% आणि बेरोजगारीचं प्रमाण 4%च्या वर नोंदवण्यात आलं. तिकडे बँक ऑफ जपाननं 15 वर्षांनंतर व्याजदरात वाढ केली. त्याचा परिणाम अमेरिकन आणि जपानी बाजार कोसळले. अर्थातच जागतिक पडझडीचा परिणाम भारतावर होणं क्रमप्राप्त होतं. अगदी तसंच घडलंही. सेन्सेक्स 3000 तर निफ्टी 1000 अंकांनी गडगडला. त्याच्यात थोडं करेक्शन येणं अपेक्षित होतं आणि त्याचं बऱ्याच गुंतवणूकदारांना माहिती होतं की म्हणजे येत्या काही दिवसात मार्केटमध्ये करेक्शन अपेक्षित आहे. हे पहिलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही आता मगाशी सांगितलं की अमेरिकेत आर्थिक मंदी असण्याची एक पॉसिबिलिटी आहे, कारण अनएम्प्लॉयमेंट रेट त्यांचा 2021 नंतर आता सर्वात जास्त वाढलेला, जवळपास 4.5%नी तो वाढलेला दिसतो. त्यामुळे अमेरिकेतली मंदीची भीती. तिसरी गोष्ट अमेरिकेच्याच बाबतीत फेड रेट म्हणजे त्यांचा फेडरल बँकेचा जो इंटरेस्ट रेट आहे ती कमी होण्याची अपेक्षा आहे. त्याच्यावर बरेच आडाखे बांधले जात आहेत की तो कमी होईल वगैरे वगैरे. परंतु आत्ताच्या परिस्थितीत तो खरोखर कमी होईल का, ही एक आशंका गुंतवणूकदारांच्या मनात आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या जे युद्धप्रदूष वातावरण आहे इराण आणि इस्रायल यांच्यामधलं, त्याच्यामुळे संपूर्ण बाजारात एक अस्थिरतेचं वातावरण आहे. मला असं वाटतं की ह्या 3-4 गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. आणि आता शेवटची भारतातली गोष्ट जर म्हणायची झाली तर आपले आत्ता जे क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट्स आहेत, म्हणजे एव्हरी क्वार्टर प्रत्येक तिमाहीचे रिझल्ट जाहीर होत असतात. तर पहिल्या तिमाहीचे जे निष्कर्ष आहेत ते तितक्या अपेक्षेप्रमाणे आलेले नाही आहेत. खरं तर गेल्या 2 दिवसात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा समोर आला. भारतीय अर्थव्यवस्था जोखण्याच्या परिमाणात कोणताही बदल झालेला नाही. जागतिकीकरणाच्या धबडग्यात भारतीय बाजार कोसळणं आता नवं राहिलेलं नाहीये. पण भारतीय बाजारातील पडझड इतर बाजारांच्या तुलनेत कमीच म्हणावी लागेल. अमेरिकेचा सगळ्यात महत्त्वाचा निर्देशांक डाऊ जोन्स वायदे बाजारात 4% गडगडलाय. अमेरिकेचा टेक कंपन्यांचा निर्देशांक शुक्रवारी नॅसडॅक 2.5% गडगडलेला आहे. अमेरिकेचा S&P इंडेक्स 1.84% पडलाय. इकडे आशियाई बाजारात जपानचा निकाई निर्देशांक 2 दिवसात 14% कोसळलाय. कोरियाचा कोस्पी निर्देशांक 9.5% आपटलाय. भारतीय बाजारात 2 दिवसात निफ्टी जेमतेम 2% खाली आलाय. आता त्याला कुठेतरी करेक्शन येणं गरजेचं असतं. आपण मराठी लोक आपण पंढरीची वारी करतो. 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे, 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे, आणि मग शेवटी पंढरीला आपल्याला विठोबाचं दर्शन होतं. तेच शेअर बाजारामध्ये प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की शेअर बाजार हा थोडा पुढे जाणार आहे किंवा खूप पुढे जाणार आहे आणि थोडासा मागे येणार आहे. आणि तो थोडासा मागे आला म्हणून भिवून जाण्याचं कारण नाही. आता हे सगळं होतंय का, तर एक्सेसिव्ह प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे चायनामध्ये, जपानमध्ये, कोरियामध्ये एक्सेसिव्ह प्रोडक्शन कॅपॅसिटी, आणि त्या प्रमाणामध्ये मालाची विक्री युरोप आणि अमेरिकेमध्ये होऊ शकत नाहीये. तिथे रिसेशन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, जी त्यांच्याकडच्या रोजगाराच्या आकडेवारीतून दिसतेय, त्यांच्याकडच्या क्रेडिट ऑफटेक मधून दिसतेय, त्यांच्याकडच्या PMI डाटामधून दिसतेय. आणि त्यामुळे लोकांना आता मनामध्ये भीती निर्माण झाली आहे की जर प्रोडक्शन जर असं पडून राहायला लागलं, रिसेशन आलं आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी जर वापरली गेली नाही सगळीच्या सगळी, रिसेशन सदृश्य परिस्थिती आली, मंदी सदृश्य परिस्थिती आली, तर हा शेअर बाजार आणखीनही घसरू शकतो. याचं भान लोकांनी ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे करेक्शन झालं म्हणजे फॉलिंग नाईफ म्हणतात, एक वरती तुम्ही एखादा चाकू फेकला
आणि तो खाली पडत असेल तर तो झेलायचा नसतो, कारण तिची धारदार बाजू असते, ती तुमच्या हातात येते आणि तुमचा हात कापू शकतो. त्यामुळे फॉलिंग नाईफ कधी कॅच करायला जाऊ नये. तसं आहे, आता शेअर बाजार जोस्त स्थिरावत नाही, कुठेतरी कन्स्ट्रक्टिव्हली आपल्याला असं वाटत नाही की शेअर बाजार स्थिरावणार आहे आणि वरती जाणार आहे, तोच तर त्यात नवीन खरेदी करू नये. कुणालाच सर्वात कमीत कमी भावामध्ये खरेदी आणि सर्वात जास्तीत जास्त भावामध्ये विक्री करायचं टेक्निक आजपर्यंत जमलं नाहीये. त्यामुळे अजिबात असा विचार करू नये की माझा तो सर्वात लोएस्ट भाव चुकला. त्याच्यापेक्षा असा विचार करा, लोएस्ट भाव चुकला ठीक आहे, परंतु शेअर बाजार जिथून वाढायला सुरू झालं तिथे मी शेअर बाजारामध्ये परत गुंतवणूक करता जातोय. गेल्या 10 वर्षात भारतीयांच्या आर्थिक जाणीवा बहुदलेल्या आहेत. महागाईच्या दराला हरवून आपल्या गुंतवणुकीवर घसघशीत परतावा मिळवण्यासाठी शेअर बाजार हा एकमेव उत्तम पर्याय आहे याची खात्री बहुतांश तरुण वर्गाला पटली. त्यामुळे पारंपरिक मुदत ठेवी, पोस्टातल्या रिकरिंगच्या योजनांमध्ये गुंतवणूक हे करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात SIP करून होणाऱ्या गुंतवणुकीत वेगवान उसळी दिसते. चालू आर्थिक वर्षात जून महिन्याच्या अखेरीला 62,537 कोटी रुपये SIPच्या माध्यमातून बाजारात आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात 1,99,219 कोटी रुपये SIPची गुंतवणूक झाली. त्या आधीच्या वर्षात SIPची रक्कम ही 1,55,000 कोटींच्या वर होती. आता दर महिन्याला येणारा हा पैसा जाणार कुठे? तर उत्तर एकच आहे, भारतीय शेअर बाजारात. त्यामुळे बाजार जितक्या वेळा पडेल तितक्यांदा आपल्या देशांतर्गत गुंतवणूकदारांचा पैसा हा पुढच्या काळात त्याला हातभार लावणारा असेल. अगदी उत्तम संधी आहे, कारण तुम्ही जेव्हा जेव्हा मार्केट हे पडेल तेव्हा प्रत्येक वेळी, आणि मी एक म्हणजे मला एक महत्वाची गोष्ट सांगायची वाटते की एकदम शेअर खरेदी करायचे नाहीत. म्हणजे तुमचं समजा भांडवल आपण 100 रुपये धरू, तर एकदम 100 रुपये न टाकता ते तुम्ही 20-20-20 असं, जसं आपण म्युच्युअल फंडमध्ये SIP करतो तसं जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन्स येईल तेव्हा तेव्हा तुम्ही बाय करत राहा, तुम्हाला निश्चित फायदा होईल. म्हणजे एक लॉंग टर्म गुंतवणूकदार जो आहे ना तो, आणि जो अनुभवी गुंतवणूकदार, तुम्हाला आता तुम्ही जर नवीन गुंतवणूकदार असाल तर तुम्ही अनुभवी बना. म्हणजे तुम्ही ह्या पटकन यांनी असं डळमळीत होण्याचे काहीच कारण नाही, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण पॅनिक सेलिंग विल कॉज यू मोर लॉस. त्यामुळे पॅनिक बाईंग आणि पॅनिक सेलिंग हे दोन्ही टाळलं पाहिजे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा खरेदी करत राहा, फायद्याचे ठरेल. थोडक्यात काय, जगात युद्ध होवो किंवा बड्या अर्थव्यवस्थांच्या विकासाला ब्रेक लागो, आपला बाजार आता आत्मनिर्भर झालाय. आणि आपल्या देशाचा गुंतवणूकदार जोपर्यंत शेअर बाजार सोडत नाही तोवर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी प्रत्येक पडझड ही गुंतवणुकीची संधी ठरणार आहे. निनाद झारे, NDTV मराठी, मुंबई.